सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आपल्या भारत देशामध्ये नेमकं चाललंय काय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि आपल्या या भारत देशामध्ये SC ST OBC समाजाची सध्याची काय परिस्थिती आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा लढत आहेत, तर भिक्खू संघ महाबोधी महाविहार ब्राह्मणमुक्त व्हावे म्हणून लढा लढत आहेत। काही विद्यार्थी आपलं ॲडमिशन कॉलेजमध्ये मिळावं म्हणून रस्त्यावरून प्रोटेस्ट करतात, आंदोलन करतायत आणि काही आपला समाज जो आहे हे महाबोधी विहार त्यासाठी जसा संघर्ष होतोय की महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे, त्याच प्रकारे ज्या गावामध्ये कुठलंही बुद्ध विहार नाही आहे तर बुद्ध विहाराला जागा मिळावी व बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधून मिळावं यासाठी संघर्ष करत आहे। तर भावांनो, अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये SC ST आणि OBC समाजाची सध्याची परिस्थिती आहे। तर भावांनो, बौद्ध विहार बांधावं आणि त्यासाठी जागा मिळावी। आता ही घटना आहे सातारा साखरवाडी या गावातील। भावांनो, अनेक 30 ते 40 वर्षापासून जागा पडत असल्यामुळे त्या ठिकाणी बौद्ध समाजाची मागणी होती की आम्हाला जागा मिळावी व त्या ठिकाणी आम्ही बौद्ध विहार बांधून मिळावं। ठीक आहे, बौद्ध विहार बांधून नाही मिळालं तरी चालेल, फक्त आम्हाला जागा द्या, आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधूया। आणि ज्या जागेची समाज मागणी करतोय भावांनो, ती जागा आहे सरकाराची, शासनाची जागा आहे आणि शासन दरबारी समाजांनी मागणी सुद्धा घातली, चक्रा सुद्धा मारला, तरी समाजाला शासनाकडून कुठलाही लेखी पत्र मिळालं नाही व कुठलाही संदेश मिळाला नाही। आखरी समाजाने कुठलाही संदेश न मिळता त्या ठिकाणी जागेवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक उभारण्यात आलं। पण त्या ठिकाणी स्मारक उभारताच पोलीस प्रशासनाचा त्या ठिकाणी लाठीचार्ज होतो, आया बहिणींना मारहाण होते व कुठल्याही प्रकारचा त्यांना संदेश दिला जात नाही, आवाहन दिलं जात नाही। सरळ पोलीस प्रशासन येते, तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हटवण्याचं सांगतात आणि समाजांसोबत हातापाई होते। तर भावांनो, अगोदर आपण त्या फुटेज बघूया, ज्या प्रकारे आपल्या आया बहिणींना व ज्या जागेसाठी प्रोटेस्ट होतोय, ज्या जागेसाठी समाजाने मागणी घातली होती, ती जागा कोणाची मालकीची नाही, सरकाराची आहे। तर सरकारने ती जागा समाज बांधवांना द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक स्थापन करण्यात येईल, एक बौद्ध विहार स्थापन करण्यात येईल। महिलांनी
तर भाऊ, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपल्या बहीण भावांसोबत अशा प्रकारे पोलीस प्रशासनाचा दुर्व्यवहार आहे. तर अशा पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध आहे. आणि जी जागासाठी सध्याला आमचे भाऊ बहिणी संघर्ष करतायत, मग संघर्ष तो आमच्या आता रक्तामध्येच आहे. आम्ही पाणी पिण्यासाठी सुद्धा संघर्ष केलेला आहे. आता तर आमच्या बापांनी आम्हाला भारतीय संविधानातून हक्क मिळवून दिलेत, तर आम्ही आमचा हक्क हे सर्वांसमोर येऊन मागण्याची ताकद ठेवतो. तरी सरकारला विनंती आहे की ज्या जागेसाठी आमच्या आया बहिणींनी संघर्ष करणं लावला, ती जागा आमच्या समाज बांधवांना द्यावी, जेणेकरून त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक स्थापन करण्यात येईल आणि त्या ठिकाणी एक बौद्धविहारची स्थापना होईल. तर भावांनो, आपल्या रक्तांना म्हणजे आंबेडकरी चळवळींना सुरुवातीपासून संघर्ष करावा लागतो, मग तो पाणी पिण्याचा असो किंवा शिक्षणाचा असो. कारण की त्या काळामध्ये सुद्धा काही वर्णव्यवस्था आपल्याला आडवी येत होते आणि या काळामध्ये सुद्धा काही राजकारणी पक्ष आपल्या समाजाच्या आडवी येतात. तर आपला संघर्ष जारी ठेवायचा, कारण की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवायचा. तर भावांनो, आपल्या आया बहिणींना ताकद मिळावी संघर्ष करण्यासाठी, हीच बुद्धाचरणी प्रार्थना करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.